संघर्षाला लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. आत्ता नुकताच 10वीचा निकाल लागलेला आहे. चांगल्या प्रकारे 10वीच्या विद्यार्थ्यांनी मार्क्स घेतलेले आहे. ज्या वसतिगृहाचे 10 विद्यार्थी चांगल्या प्रकारे पास झालेला असे वसतिगृह आहे वसतिगृह एवढं येथील काबरगाव रोडला आहे आणि 95% घेणारा हा विद्यार्थी आहे आणि ओंकार वसतिगृहामध्ये राहून त्यांनी 95% गुण घेतलेले आहेत. त्याचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुझं काय नाव? राहणार कुठं आलेला? रानमाळा गेवरा तालुक्यात. किती वर्षापासून या वसतिगृहामध्ये आहे? 10वीला. आता 95% हे संपादन केलेलं आहे. वसतिगृहाचं बी नाव त्याविषयी काय वाटतं? चांगलं वाटतं. वसतिगृहामध्ये कशा प्रकारे आपल्याला सोय झाली होती? संस्थापनाने कशा प्रकारे लक्ष होतं? त्याविषयी काय? अभ्यासाचे म्हणजे बाकी दुसऱ्या गोष्टी अभ्यासाला चांगलं मार्गदर्शन करायचे. वेळोवेळी त्यांनी आमची बरीच मदत केली. म्हणजे काही गोष्टी कमी पडल्या तर स्वतः म्हणजे बरं, आई वडिलांचा काय असं दबाव होता? अभ्यास केला पाहिजे, बाहेर करू नको असं काय बोलू तरी? नाही त्यांचं काय नाही. म्हणजे सुट्ट्यामध्ये कुठं मी गावाकडे गेलो कधी मी पुस्तकाला हात घाललो जे काय ते गोष्टी करावं शाळेत. वडील किती दिवस राहिले वसतिगृहामध्ये भेट दिली? ते म्हणजे शाळेच्या ओपन असल्यावर यायचे कधी आजमधून कुठं यायचे. वसतिगृहाची संस्था कसं लक्ष असते? म्हणजे सकाळी उठल्यापासून पहिली चक्र आमच्याकडेच असायची. मुलं उठले म्हणजे अभ्यास करते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत सबचेक करणार आहे. चॉकलेट्स सगळ्यात महत्त्वाचं कुणी मार्गदर्शन केलं? सगळं शिक्षकांनी म्हणजे एकच मार्ग लागतो दुसऱ्या का का वाटते मुलगा 95% गुण 10वीला हे संपादन का वाटते? काय झालं पाहिजे असं वाटतं? भविष्यात काय व्हावं असं वाटतं? असं सांगितलं नाही का? मुलांनी सांगितलं नाही. तुम्ही काय करता सर? किती एकर शेती? 15 सोड. पाणी आहे की शेती? मुलांकडे कसं लक्ष दिलं? अभ्यास कसा करावा असं तुम्ही सांगितलं? लक्ष काय सगळी जिम्मेदारी स्वतःवर होती. सगळे क्लासेस कुठे लावतो? मुलगा डॉक्टर वास वाटते आपल्याला. ओंकार मुला मुलींचे वसतिगृहाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गेल्या 3 वर्षापासून काबरगाव रोड या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि 2026 मध्ये 10 विद्यार्थी चांगल्या प्रकारे मार्क्स घेऊन पास झालेले आहेत. सर काय वाटते 10 मुलं चांगल्या प्रकारे मार्क्स घेऊन पास झाले त्याविषयी आपल्याला काय वाटतं? चांगलं होतं. विशेष लक्ष दिलं आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला सामान्य किती मुलं होते? 15 पैकी 10 मुलं चांगल्या प्रकारे मुली कुठे आहेत? कशा प्रकारे लक्ष दिलं जातं? तुम्ही स्वतः राहता ते किती विद्यार्थी काय सांगतात विद्यार्थ्याला? काय आवडतं पालकांसाठी? ॲडवाईस आम्हाला यश दिलं. मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं. आता आम्हाला आज निश्चित केलं आणि इथून पुढे अशीच विद्यार्थ्यांनी अशी तुम्ही पालक काय नाव? राहणार कुठे? किती मार्क्स पडले तुम्हाला? कशा प्रकारे अभ्यास केला? तुम्ही कसं करा मार्गदर्शन? हॉस्टेलवर टाकलं सर मी व्यवस्थित अभ्यास केला. क्लास लावलेला आहे क्लासेस मुलाकडे कसं किती दिवसात तुम्ही भेट घ्यायचं? 8 दिवसाले सर मी यायची गरज पाहून दुखा लागलं त्याच्यानं स्वतः वसतिगृहामध्ये चांगल्या प्रकारे सोय केली सगळी. मग कधीच बाहेर नव्हतं त्यांनी सांगितलं काय होईल असं वाटतं? मुलं सांगतो काय बनायचं? आता कुठे तयारी कुठे झाला जाण्याची? पुणे. तुम्ही पालक काय नाव?
वसतिगृहामध्ये सगळी जिम्मेदारी त्यांची होती. त्यांच्या बरं, तुमची चक्कर किती दिवसाला असेल? काय आम्ही आलो नाही महिन्याला 15 त्यांनी सगळं केलं. काय आता भविष्याचा प्लॅन काय असणार आहे? काय करावं काय करायचं. तुमचं काय राहणार कुठे? बरं. सरांकडं हॉस्टेल टाकलं तेव्हापासून हॉस्टेल ज्यावेळेस मुलगा टाकला त्यावेळेस सरांनी सांगितलं मुलगा टाकतो पण मुलामध्ये प्रगती यायला पाहिजे तर मी मुलगा टाकतो मुलगा टाकला ती मध्ये 100% प्रगती होईल. मी मुलालाही सांगितलं तुला पैसे काय लागतील ते पैसे देतो सगळं पुढे कारण मी ड्रायव्हिंग करतो स्वतःची गाडी मी काय कधी महिना 2 महिन्यासमोर बाहेर असतो मला काय बनत नसल्यामुळे मी सरांना सगळी जबाबदारी सरावर टाकली होती. जर मुलामध्ये जर प्रगती असतील तर आम्ही नंतर तुम्हाला म्हणलं लक्ष राहू द्या पण त्यांच्या म्हणण्याने त्यांनी शारदा क्लासेस लावलं कोचिंग क्लासेस सगळं आणून दिलं आणि त्याच्या मुलालाही म्हणलं की आपण तुला शाळेवर मी येणार बी नाही आणि बघणार सुद्धा नाही म्हणून कधी शाळेत किंवा त्यांचं जेवण बिवण काय असेल जेवण व्यवस्थित होतं. मी त्याला म्हणून वापी द्यायला घेणार वापी त्यांनी तशी आपल्याला प्रगती करून लागते माझ्या सरासरी 80% पाहिजे होते त्यांनी 77% पाहिजे. तुमचं काय नाव? म्हणजे राहणार कुठे? कोणते बरं, तुमचा मुलगा वसतिगृहामध्ये आहे. किती मार्क्स पडले त्याला? 78.7. बरं, कुणाला यायचं म्हणजे यश कुणाला दिलं तुम्ही? वेळ सर परमेश्वर राहतो कारण का बरं? बरं, ही सुविधा आहे लक्ष देणं खाणं पिणं अभ्यास करून घेणं टोटल आम्ही तिथं नव्हतोच आम्ही घरीच होतो आम्ही म्हणजे एकच नव्हतो इकडं म्हणून त्यांनी लक्ष दिल्यामुळं त्यांच्याकडून अभ्यास करून घेतल्यामुळं आमच्या पोरात चांगलं म्हणजे भविष्य चांगलं झालं चांगलं टक्केवारी चांगली झाली त्याच्यामुळं परमेश्वर राठोड तुम्ही समाजात वसतिगृहावर? हो एकदम ओके तर सर आत्ताच प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं की गेवराई शहरामध्ये प्रथमतः वसतिगृह त्यांनी सर या एवढ्या शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे या सर्व विद्यार्थ्यांनी एक कठोर मेहनत आणि जिद्दची गाठीने अभ्यास करून विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करत आहेत. त्या दिशेने या तालुक्यामध्ये या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि मागच्या 2 वर्षापासून या वसतिगृहाची सुरुवात झाली आणि त्यामध्ये आदरणीय परमेश्वर राठोड सरांनी जे या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतली तर ते अतिशय प्रामाणिकपणे घेतली. त्या प्रामाणिकतेला या ठिकाणी आज त्या विद्यार्थ्यांनी ते साथ करून त्याचं नाव या वसतिगृहाचं नाव श्री ओंकार मुलींचे वसतिगृह याचं नाव या तालुक्यामध्ये लौकिक केलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन आणि चांगल्या प्रकारे गुण घेऊन गुणवंत विद्यार्थी या वसतिगृहातून बाहेर पडत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी आपलं जे स्वप्न आहे या वसतिगृहातून अभ्यास करून वसतिगृहाचं नाव राठोड सरांचं नाव आपल्या आईवडिलाचं नाव आणि आपल्या समाजाचं नाव या तालुक्याचं नाव देशामध्ये लौकिक करतील ही या विद्यार्थ्याकडून अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट या विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुविधा ह्या विशेष महत्त्वाच्या आहेत. सर मी पाहतो वेगवेगळे वसतिगृह आहे परंतु या वसतिगृहामध्ये सरांनी स्वखर्चानं त्यांना या वसतिगृहातून दरवर्षी त्यांना बाहेर ट्रिपला नेणं हे सुद्धा विशेष कौतुकाची गोष्ट आहे. त्यांना दर 8 दिवसाला चांगल्या प्रकारे जेवणाची विशेष सोय करणं हे सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे. दररोज त्यांना गरम पाण्याची सोय करणं अतिशय चांगल्या दर्जाचं जेवण देणं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी जसं आपण घरी आपल्या मुलांचं घेतो तसं या वसतिगृहाचे संचालक त्यांना पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना 100% वेळ हे अभ्यासासाठी मिळालं आणि त्याच्यातून त्यानं चांगल्या प्रकारे अभ्यास करून आज गुणवंत विद्यार्थी या वसतिगृहातून घडत आहे आणि या भविष्यासाठी या वसतिगृहाच्या माध्यमातून
राठोड सरांचं असं नियोजन आहे, या चालू वर्ष शैक्षणिक वर्षापासून त्यांना मुलींचंसुद्धा एक स्वतंत्र वसतिगृह या ठिकाणी ते तयार करणार आहेत. आणि भविष्य आता 10वी पास झाले, 11वी 12वी चे विद्यार्थीसुद्धा मुलं मुली आणि पुढं जे कोर्सेस करणार आहेत नीट JEE यांच्या साठी जे विद्यार्थी बाहेर इतर ठिकाणी जातात, वेगवेगळ्या सिटीमध्ये मोठमोठ्या छत्रपती संभाजीनगर, पुणे, लातूर, नांदेड या ठिकाणी विद्यार्थी जातात आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं आणि त्या पालकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे. तर ते आर्थिक नुकसान जास्त प्रमाणे होऊ नये म्हणून या शैक्षणिक वर्षापासून राठोड सरांनी या वसतिगृहामध्ये त्या सुविधा सुरू करणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना इथंच राहण्याची आणि या ठिकाणी अभ्यास करण्याची सोय या शैक्षणिक वर्षापासून ते करणार आहेत. तर सर्व जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत भविष्यासाठी, तर त्यांनासुद्धा माझं आव्हान आहे, आपण या वसतिगृहामध्ये याचं पहा. इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत. स्वतंत्र तुम्हाला बेड मिळेल, स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी रूम मिळेल आणि ॲरोचं पाणी मिळेल, चांगल्या दर्जाचं 24 तास लाईट मिळेल, गरम पाणी मिळेल विशेष म्हणजे आंघोळीसाठी आणि चांगल्या दर्जाचं जेवणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना 100% 24 तास काही गोष्टी वेळ अभ्यासासाठी मिळणार आहे. त्यातून आपल्या तालुक्यातूनच मोठमोठे अधिकारी भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करतील आणि या वसतिगृहाच्या माध्यमातून, ओंकार मुलामुलींच्या वसतिगृहाच्या माध्यमातून, राठोड सरांच्या मार्गदर्शनातून भविष्यामध्ये चांगले मोठमोठे अधिकारी घडतील अशी मी या सर्वांकडून अपेक्षा करतो आणि पुनश्च एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपला मुलगा आहे वसतिगृहामध्ये, किती मार्क्स पडले? बरं, काय म्हणणार आहे, काय बनायचं सांग? वसतिगृहामध्ये कशा प्रकारे समाधानी तर आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे ओंकार मुलामुलींचे वसतिगृह आहे गेवराई शहरामध्ये दाखल होता. गेल्या 3 वर्षापासून सुरू झालेला आहे आणि आपण पाहत आहोत यावर्षी 15 विद्यार्थी 10वीला होते. 15पैकी 10 विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स घेतलेले आहेत. एक विद्यार्थ्याला 85% या ठिकाणी मिळालेले आहेत आणि सर्व या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या आईवडील या वसतिगृहाच्या संचालक जी राठोड सर आहेत त्यांच्या या कार्यावर समाधानी आहेत. चांगल्या प्रकारचे सुखसुविधा आणि स्वतः या ठिकाणी ते वसतिगृहात राहत असल्यामुळे आणखी विद्यार्थी आणि पालकांमध्ये या ठिकाणी समाधानाचं वातावरण झालेलं आहे. येणाऱ्या कार्यकाळामध्ये मुलींची देखील या वसतिगृहामध्ये राहण्याची सोय उपलब्ध होणार आहे आणि चांगल्या प्रकारची ज्याप्रमाणे आपण घरी विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना जी सुखसुविधा दिल्या जातात त्याच या ठिकाणी या वसतिगृहामध्ये देण्यात येणार आहेत. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामन शेख साजाब.